सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मृत्यूपत्रात फेरफाराच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट। हिंगणा मंडळाधिकारी प्रवीण झिले यांच्यावर गंभीर आरोप। शेतकऱ्यांकडून 50,000 रुपयांची मागणी करून फेरफार नाकारल्याचा प्रकार उजेडात। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तहसील कार्यालयात गंभीर भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे। उमरीबाग येथील शेतकरी कवडू गुंडेराव मेश्राम आणि माणिक गुंडेराव मेश्राम यांच्या नावाने मृत्यूपत्रात फेरफार करण्यासाठी दिलेला अर्ज संबंधित तलाठी साजा क्रमांक 54 मध्ये स्वीकारण्यात आला होता। मात्र फेरफार प्रक्रियेत कथितरित्या 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे। प्रकरण नेमकं काय? मौजा उमरीबाग सर्वे क्रमांक 109 या शेत जमिनीवर मृत्यूपत्रावर आधारित फेरफार करण्यासाठी 16 जानेवारी 2025 रोजी अर्ज सादर करण्यात आला होता। मेश्राम कुटुंबाकडून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे देण्यात आले। मात्र संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी प्रवीण झिले यांनी या फेरफारासाठी 50,000 रुपयांची मागणी केली असा आरोप अर्जदारांनी केला आहे। 20 जानेवारी 2025 रोजी मेश्राम कुटुंबाने उसनवारी करून 20,000 रुपये मंडळाधिकारी कार्यालयात दिले। उर्वरित 30,000 रुपये काही दिवसात देण्याचं आश्वासन त्यांनी दिले होते। मात्र पैसे वेळेत न दिल्यामुळे प्रवीण झिले यांनी संबंधित फेरफार तडकाफडकी रद्द केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मृत्यूपत्रावर आधारित फेरफार हा कायद्याअंतर्गत वैध असून त्यासाठी कोणती अतिरिक्त नोंदणी किंवा वैद्यकीय तपासणी आवश्यक नसते। मात्र मंडळाधिकारी प्रवीण झिले यांनी वैद्यकीय पुरावा नाही, दस्तऐवज आवश्यक, दस्तऐवज अवैध अशा कारणांची नोंद करून फेरफार नाकारला। हे कारण कायदेशीर दृष्ट्या अमान्य असून या प्रक्रियेत नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं स्पष्ट दिसते। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून कवडू मेश्राम आणि माणिक मेश्राम यांनी हिंगणा तहसीलदार श्री सचिन कुमावत, SDO मॅडम आणि माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करून तात्काळ प्रवीण झिले यांच्यावर गुन्हा दाखल करावा व निलंबित करावे अशी मागणी केली आहे। याबाबत तहसीलदार हिंगणा, SDO नागपूर आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। परंतु स्थानिक प्रसार माध्यमांनी या विषयाला वाचा फोडल्याने लवकरच तपास आणि कारवाई होण्याची शक्यता आहे। सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवारसह हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे। हस्तगत नसताना असं का टाकलं ना? जिले साहेब हे आमचा फेरफार आहे, दाखवा मला इकडे। याच्यामध्ये कसं आहे, त्यांनी रजिस्टर्ड हे आहे, मृत्यूपत्र आहे, तुम्ही लिहून टाकलं की डॉक्टरचे प्रमाणपत्र। आता एखादा माणूस जर तिथं संदर्शनाला गेला आणि तुम्ही करून केलेलं तर आपण डॉक्टरचं मागायचं काही कारण नाही। लिहिले तुम्ही वयाच्या आपल्याला काय घेणं आहे? लोक तर 80-90 मध्ये जाऊन डिग्री करतात। मृत्यूपत्र करून दिलं शेतकरी असेल तुमचं काय म्हणणं आहे? पैसे 10,000 रुपये दिले फक्त। प्रकार होता 2 किलो होता 2-3 जण तुम्ही गेले का? सगळ्या गोष्टी बरोबर नाही।
पैसे दिले म्हणते माझ्याजवळ नाही म्हणते. हो का? मग मागितलं तर मी किती वाजता किती वाजता पैसे दिले म्हणून काम नाही झालं. मग काम नाही झालं पैसे मला पाहिजे होते ना. तिथे होते ना पैसे पैसे होते पाहिजे. रामराजी पैसे दिले होते झाड खाली यायला दिले 10,000 रुपये. चार लोक जिल्हे साहेब बसा